वाच कोण कोण वेदांत म्हणजे शास्त्राला, गुरु म्हणजे सद्गुरूंना आणि ईश्वराला यावर जीवन प्रयोग वंद्या वेदांत गुरु ईश्वर हो का बरं आदो ज्ञानात आधी ज्ञान प्राप्ती करता आणि पश्चात कृतज्ञत्व आपल्या जीवनात कृतज्ञता हा दोष येऊ नये म्हणून जगद्गुरु तुकोबाराची ती बुद्धी असल्यामुळे आता जगात एक वर्ग कृतज्ञ आहे आणि कृतज्ञ आहे या चिंतनाची धार गेल्यामुळे आता मांडत बसत नाही. काही काही प्रस्तावना बोचट झाल्या महाराजांना, आता त्या मागे टाकल्या पाहिजे, शब्दाची विल्पना बदलली पाहिजे. जीवाला यावंच लागतं, संत येत असतात. आता खूप छान आहे, बदलले गोडे बस जगद्गुरु तुकोबार आहे, ज्यांच्या कृपेने या उंची पर्यंत आले त्यांच्याबद्दल कृतज्ञता बुद्धीने एक गोड भाषा अभंगाच्या दुसऱ्या चरणात वापरतात. सांगितली जाते परंपरेने की एक साधू रस्त्याने चालला आता स्मशानभूमीमध्ये एक बाई दिसली. त्याला कुतूहल वाटलं, अरे स्मशानभूमीचे बाई काय करते? साधू थांबला थोडा, तर त्या बाईने एक कावळा पकडला. कसा असतो कावळा? आमच्याकडे मागच्या 2-4 महिन्यापूर्वी पांढरे पण फिरू लागले म्हणून विचार. कावळा पकडला, कावळ्याचे पंख काढले आणि कावळ्याचं मांस सिद्ध केले. कोणी? त्या स्त्रीने. साधू विचारला, अरे एक तर मांसच निषिद्ध आहे, त्यातली त्या कुत्र्याचं कावळ्याचं मांस अति निषिद्ध आहे. शुनीचे स्वपाकीचे, स्वपाक शो म्हणजे कुत्रा आणि पाक म्हणजे चुलून खाणारा, म्हणजे काय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि या 4 वर्णाचे बसत नाहीत ना चांडाळ म्हणतात. पायरी एक प्रकार आहे चांडाळ. चांडाळ कोणाला म्हणायचं? जे कुत्रा शिजून खातो कावळ्याचं मांस खातो त्याला काय समजलं जातं? चांडाळ. त्याचे खालचा एक बोलले राक्षस, तो माणूसच खातो पण चांडाळ. अरे बाय कावळा पकडला तिने कावळ्याचं मांस तयार केलं. आता कच्चं कसं खावं? तिला शिजवायचं. शिजवण्याकरता काही भांड भेटतं का पाहू लागली तर तिला एका प्रेताचं कपाल म्हणजे कोपटी दिसली, तर त्या कोपटीत ते मांस टाकलं. टाकण्याकरता पाणी नव्हतं पण तिच्याकडे चपटी होती. चपटी माहिती
आमचे कीर्तन ऐकून लोक हुशार लोकांना पण साबरे नक्की आपल्याला शिजवायला अग्नी पाहिजे होता, तिला प्रेताच्या अग्नीवर प्रेत जळत होता, त्या अग्नीवर ठेवलं पुढे आहे का, आणि त्याच्यात काही घाण पडू नये पायातल्या चपला जातो. त्या साधूने विचार केला ही भूमी काय, ते जे शिजवते ते द्रव्य काय, ज्या द्रव्यात शिजवते ते द्रव्य काय, ती ज्या भांड्या शिजवते ते कपाल काय, ती ज्या चित्तेवर शिजवते तो अग्नी सुद्धा निषिद्ध. आणि आता याच्यात कोणती घाण पडायची राहिली असेल म्हणून चपला झाकून ठेवलं. साधूला प्रश्न वाटते तेव्हा साधू राहलं नाही, साधू म्हणजे घरी जाऊन नाही काम पहिला विचारू का बाई आता यात कोणती घाण पडायची राहिली म्हणून तुम्ही चपला झाकून ठेवल्या. अरे महाराज तुम्ही शिकून पण आम्ही ऐकून सुद्धा तुमचे बाप आहेत आपलं माहिती आहे. या सर्व वस्तू घाण आहे याची मला जाण आहे, तरी मी चप्पल झाकून ठेवली का, कारण महाराज तुम्हाला माहित नसेल या सगळ्या वस्तूपेक्षा अजून एक घाण वस्तू या जगात आहे, आणि काय, कृतज्ञाची नजर. आणि त्या कृतज्ञाची नजर त्याच्यावर पडू नये म्हणून चपला झाकून ठेवल्या. ऐकलं का मंडळी, आपण एका श्लोकाचा एक तुकडा जरी सद्गुरु बुद्धीने कोणाकडून ऐकला त्याच्याबद्दल कृतज्ञता असते. नाव सांगत नाही ते 3 कॅमेरे नसते तर नक्की सांगितलं असतं. महाराज विद्वत्ता बोल गाण्याचा आमचा 1 नंबर, पर्सनॅलिटी ती लागते सर. काय काय लोकांच्या कीर्तनात असो बघा काय काय माणसाची कीर्तन फक्त गोरे गुमटे गुण चालायला आनंदी असल्यामुळे आपण पुढचं वाक्य मी बोलत नाही, माऊलीला माहिती मी पुढं काय बोलत सगळे. तरी सुद्धा महाराज कुठेच प्रतिष्ठा त्या माणसाला मिळाली. मी सहज एके दिवशी महाराजांना विचारलं, अर्थात श्री जर महाराजांना महाराज काही काही व्यक्ती एवढे मोठे असतात त्यांना प्रसिद्धी काय मिळत नाही, हे विचारताना तुमच्या डोक्यात कोण आहे, मी नाम आणखी मी महाराज सांगतात की काय मिळत नाही, काय ते ज्यांच्याकडे शिकले त्यांनाच नाव ठेवायला लागले म्हणून सगळ्यात मोठं पाप आहे कृतज्ञता. महाराज माझा किती कृतज्ञ असावं, मी फार मोठा कृतज्ञ, माझा चंद्र मला पिटवायचा नाहीये, पण काही संतांची वचन ऐकून मी जगण्याचा प्रयत्न करणार असा. मला 6वीला शिकवायला जे गुरुजी होते ते मानवमध्ये अजून आहे. ते का दुकानावर बसले होते आणि ते सिगरेट ओढत होते आणि मला ते दिसले. मी गाडीतून उतरलो आणि त्यांच्या पाया पडलो. त्यांनी मला शब्द शिकवले. गुरु बद्दल गुरुबुद्धी पाहिजे, नाही तर काय काय एवढे कृतज्ञ असतात. एका विचारत पाहू तुम्ही काय मृदंग वाजवता हे कुठे शिकले, काय नाही मला डबा वाजवता हेच लागले. कीर्तनाला विचार तुम्ही डबा वाजवता शिकले त्याचं दर्शन आम्हाला रामकृष्णारी पासून होत विचार असे कृतज्ञता असते. म्हणून या उत्सवाचा एक विशेष आहे. हा उत्सव कृतज्ञता बुद्धीने संपन्न झालेला उत्सव. संस्थेमध्ये जी विद्यार्थी शिकली त्यांच्यात महाराज बरे आपण वारकरी संप्रदाय गोपाळ महाराज की ज्या संप्रदायाचं ब्रीद वाक्य शिष्याची जो नेके सेवा मानी देवा सारिके त्याचा उपदेश, अशा विचारसरणीचा संप्रदाय आणि त्यातले आपण एक बरे नाही. अशा काही परंपरा आहेत महाराज, सांगत नाही मी नाव, पण पाहिले केवळ माझा आश्रम सोडून गेला म्हणून त्याची हत्या झाली. ज्याची हत्या झाली तो माझ्या पाठाचा विद्यार्थी. किती भाग्यवान परंपरेचे पाहिजे आपण की आमच्या परंपरेमध्ये शिष्याची जो नेगे सेवा. मला अनुभव सांगतो. बोधे बाबा एकादशी निर्जला दिवसभर भरून भजन केलं आणि दुपारतीला जायच्या आधी बाबा शाळेवर पडले. माझी इच्छा झाली बाबाची चरण दाबा.
पाय चालवला तर बाबांनी मला पाय दाबून दिले. बाबा काय म्हटले, हे तुकोबराचं प्रमाण त्यांनी सांगितलं, ती प्रमाण मी गात्यात नाही पाठ केलं, त्यांचं ऐकून पाठ झालं. ते म्हटले, नयेच्छु सेवा स्वइच्छा जनाची अवज्ञा देवाची घडे. आपली कोणी सेवा करावी ही इच्छा ठेवू नये, आणि लोक स्वतः जरी करू लागले तर करून घेऊ नये, आणि देवाची अवज्ञा होते. कुठपर्यंत? जोपर्यंत तुमचं शरीर सुदृढ तोपर्यंत. जेव्हा तुम्ही पराधीन होता, वृद्धापकाळाचं वय येतो, तेव्हा हरकत नाही, तेव्हा ठीक आहे, तेव्हा ठीक आहे. मात्र महाराज असे काही निंदा करायला कृतज्ञता बुद्धी पाहिजे, कृतज्ञता. आणि महाराजाची कृतज्ञता बुद्धी जागे. महाराज म्हणतात, संते तुम्ही कृपा, नाहीतर एवढं होणं शक्यच नाही. तुम्ही कृपा केली. तुमचे तुमच्या कृपेमुळे पर्यंत आहे, नाही तर काय शक्य ना पडे ना वाची सेवाही न जाणे स्वामीची. नाही तर माझे काय योग्यता आहे? हे चरण जेव्हा वाचले ना, लोक अभ्यास करून वाचून म्हणत असतील, महाराज माझ्या अनुभवाची बोल, काय माझी योग्यता, काय आपली योग्यता? ज्याच्या 7 पिढ्यात माळकरी कोणी नाही त्या घरातलं. माझे आजोबा 24 तास डाउनलोड असायचे, एकही MB शिल्लक ठेवले नाही. सोडा MB अवकी बी म्हणायचं होतं एक MB सुद्धा घरात आम्ही 8 माणसं होतो. 8 माणसात 2 कोंबडे कापायचे, एका कोंबड्याचे 4च तुकडे करायचे. फक्त असं म्हणू नका महाराजाचा आजा दारू पित होता, उलट म्हणा दारू पिणाऱ्याचा ना तो कीर्तन करणार, असं बोललं पाहिजे. असे बोललो. पण लोक काय म्हणतात, माझ्याकडे 7 पिढ्याची माळ. आता मला जास्त माळ घालायची आवड आहे. एकाने मला विचारलं, एवढ्या माळ का? काही लोकांच्या 7 पिढ्यांची माळ आहे, मी 7 पिढ्याची एकच 7 पिढ्याची एक मोजून पा 7च. आणि काय असं माहिती का, काय करू होतात, पहिल्या दिवशीचा कीर्तन ठेवणं गुरुची अपमानाचं समजलं जातं. काय पहिला दिवस ठेवला माझा, पहिल्या आणि शेवटच्या कीर्तनात लय फरक नसतो. पहिल्या दिवशी लोक कमी असतात, पण पप्पाचं शाही पूर्ण असते. शेवटच्या दिवशी लोक जास्त असतात, पण पप्पाची शाही उडाली. तसं माझ्या 7 पिढ्यात माळकरी नाही, मीच माळकरी. तुकाराम महाराजाची परंपरा पाहिली की मूळ पुरुष नामदेवाची परंपरा पाहिली, कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा महाराज त्यांचे मूळ पुरुष. नाथाची पाहिली तो भानुदासाचे कोळी, म्हणजे नाथांचे घराण्याचे मूळ पुरुष भानुदास महाराज, नामदेवाच्या घराण्याचे मूळ पुरुष गोमाजी महाराज, तुकोबाराच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभर महाराज, आमच्या घराण्याचे मूळ पुरुष उमेश महाराज. अशी कोणतीच योग्यता नसताना जेव्हा कधी कधी वाटतं ना आपण खरंच या लोकांपुढे बोलण्याच्या योग्यतेची आहोत का, समीकरण जुळत नाही. जेव्हा लक्षात येतं ना की ज्ञानोबा तुकोबाची झोप महाराजाची कृपा आहे, तेव्हा समीकरण जुळत. तुम्ही समिती कृपा केली, मी मोठा नाहीये, तुम्ही माझं कीर्तन घेऊन कृपा केली. मी मोठा नाही, तुम्ही माझ्या कीर्तनात एवढं लक्ष देऊन ऐकताय, हे काय आहे? कृपा आहे. कृपेचं मोठेपण आहे. तुम्ही संत कृपा केली, पण संतांच्या कृपेला उपमा काय दिली? गंगेत चाली ओघाची. चाल शब्द रीती पद्धती या अर्थाने वापरला जातो. त्याची चाल नीट नाही, त्या घराण्याची चाल नीट नाही, पद्धत
संतांनी कृपा केली, पण कशी केली? गंगेत चाली, गंगेच्या पद्धतीने केली. गंगेची काय पद्धत आहे? मुळात तुकोबारायला संतांच्या कृपेकरता गंगाच का निवडावी वाटली? विठाला उपमा आहे, पण नियम आहे की स्थितस्य गती चिंतनीय. संतांच्या कृपेला अनेक उपमा आहेत, पण इथं कोणती? गंगेची. मग गंगेचीच का निवडावी वाटली? तर गंगेत संतात एक सादृश्य. ज्ञानेश्वरीतला दृष्टांत येतो, पण सिद्धांत म्हणून घ्यायला काहीच हरकत नाही. कारण श्री गुरु चैतन्य महाराज एकदा बोलले होते, पहा तुम्ही, आणि दिसून येतं, चौ पुरुषार्था श्री भक्ती जयशी. हा ज्ञानेश्वरी दृष्टांत आहे, सिद्धांत नाही. क्षत्रियाचे गुण सांगत असताना हा काय वापरलाय? हो, पण हा दृष्टांत काय? म्हणजे ज्ञानोबरायची ते वक्तव्याचे कला आहे की अन्य शास्त्राचा सिद्धांत ते दृष्टांत म्हणून वापरू शकतात. हे मोठेपण आहे आणि त्याच्या वक्तव्याचे ते काय आहे? ते धार आहे. पहा तुम्ही, ज्ञानोबरांनी व्यवसायात्मिका बुद्धी, अव्यवसायात्मिका बुद्धी याच्याकरता शब्दाची योजना केली आहे, सद्बुद्धी, दुर्बुद्धी. व्यवसायात्मिका बुद्धी आणि अव्यवसायात्मिका बुद्धी, त्याला ज्ञानोबराची योजना काय आहे? सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. दुर्बुद्धी काय? ज्ञानोबराय म्हणतात, जैसी रांधवणी रस सोयनिकी करोनिया मोले विकी तैसा भोगा लागी अविवेकी धाडी ती धर्म म्हणणे हे पारखा दुर्बुद्धी जाण सर्वदा. पण ज्ञानोबरायांनी सद्बुद्धीची लक्षणा करत असताना आणि सद्बुद्धीला दृष्टांत देताना जो दिलाय तो ऐका. ज्ञानोबराय काय म्हणते? आणि का सारे का बरोबसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा अंशू दैव गुणे पुढे का तैसी हे दुर्लभ सद्बुद्धी. ज्ञानोबराय त्या सद्बुद्धीचं लक्षण काय? ज्या परमात्माची अवधी. महाराजाला दृष्टांत काय? जैसा गंगेसी उधली निरंतर. गंगा खाचे जाते, खळग्यात जाते, पण समुद्र माझं ध्येय आहे हे कधीच विसरत नाही. तद्वत संत सगळं करतात, पण आमचं ध्येय परमात्मा हे कधीच विसरत नाही. गंगा पा, गंगा जेव्हा चालते तेव्हा तिला पक्क माहिती मला समुद्राला जायचंय, पण जाता जाता बरोबर काय तर तिरीचे बादल, पण पुढची भाषा विसरून चालणार नाही. समुद्रात जाय थांबे नाही. डोंगरेजी महाराजाचं एक वाक्य आहे त्या भरताच्या चरित्रात. तेव्हा हरिण जरा मोठं झालं ना, 2 मिनिटं बरं, हे हरिण 4 युगात नटलेले. एका युगात भारताला नटलं, एका युगात सीतेला नटलं, कलियुगात सलमान खानला नटलं. हरणापासून सावध रे बाबा, आणि हरणीपासून आपलं असो, हरणापासून सावध. सगळ्यांना दृष्टांत माहिती. हरिण लहानाचं मोठं झालं, मोठं झालेलं हरिण भजनामध्ये आडवं यायचं, भजन सुटलं आणि हरण कुरवाळत बसलं. डोंगरेजी महाराजाचं वाक्य बाबाजी, ऐसा परोपकार किस काम का जे जो हमारे साधना नाही. आणि ह्याला साजेच तुकोबरायचं प्रमाण, माफ करा, तुकोबरायला साजेचंही वाक्य होतं. मला एक शास्त्रीची एक चरण आहे तुकोबरायचं. मला वाटतं आपण महाराज मंडळीने ना, आपण गाडीवर खूप प्रामाणिक पंढरीचा वाद, विठ्ठल आमचे जीवन, ज्ञानोबा माझा गजर कीर्तनाचा सोहळा. काही काही वाक्य आपण लिहिले पाहिजे, त्यातलं हे वाक्य बऱ्याच वेळेला ते वेगवेगळे तुकोबाराच्या गाथेतले सुभाषित सांगत असतो. त्यात हे आहे, आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटू लोकारे. विठाला लोकारे म्हणण्यामध्ये फक्त समाज एवढाच अपेक्षित नाही नाहीये. तुकोबाराची काही प्रमाण आपण पाहिली. अरे प्रिया पुत्र बंधू यांचा तोडा वास बंधू कडो आले खटाळसे शिव नाही लिंबो दोषे फोडावे मडके मेली लेखी काय येते. मला सोडून द्यायचे का? नाही, असं नाही. विधी पुरते कारण बहु वाराने विचार महाराजांची भाषा. असो तात्पर्य एवढं की परोपकार काय कामाचा
माणसा जो आपल्या साधनात विघ्न टाकेल. पण संत ध्येय कधी सोडत नाही आणि परोपकारही सोडत नाही. गंगेचं तसंच आहे, ती ध्येय सोडत नाही आणि परोपकार सोडत नाही. म्हणून मला वाटतं की तुकोबरायला संत कृपे करतात गंगा निवडावी वाटते. काय पद्धत काय गंगेची, काय पद्धत काय गंगेची. गंगेच्या काही पद्धती आपण संत वाङ्मयातून पाहू. त्या 2-4 पद्धती आपण आडत असं घेऊ. हे गोकुळ पद्धत मुळात गंगेची एक पद्धत आहे. काय पद्धत आहे? तुकोबरायच्या भाषेत, ज्ञानोबरायच्या भाषेत, गावामागील ओघड गंगा न म्हणे आमंगड. आगा गावरशे भरले पाणी पाठी पाय देत आहे. ते गंगे काय म्हणे तरी परदेशात जेव्हा ते नाली वगैरेच्या गटार कुठे येतात, त्या गंगेत येतात. तेव्हा ती गंगा इंटरव्ह्यू घेत नाही. तो कोण रे? मी नाला. कोणाकडे तू नाला? खट्टाचा. तू कोण रे? नाली. त्याच्यात फिमेल आहे. मास्तर महाराज नाला नाली. तू कोण रे? मी नाली. मला विचारायचं तर पाहिजे बघ. तू कोण रे? नाला. तू कोण रे? नाली. तू बारकावा बाई. तू कोण रे? मी नाही. कोण्या गल्लीतून आली? वार करायचं चालू मग. बरं ऐकलं का? जसं आपल्यात तर ज्येष्ठ नागरिक आहेत असं समजू नका. गटारात बी ज्येष्ठ नागरिक आहे. हो आलाय ज्येष्ठ नागरिक. तुझं नाव काय? गटार. ज्येष्ठ नागरिक कुठून आला? वार करायचं. कोण्या वार करायचा? ज्यांनी कोरोनात माळा काढल्या त्या काय म्हणते परदेश जसे असतील तसे त्यांना ती आपल्यात घेते. हा गंगेची पहिली चाल आहे. तद्वत महाराज आम्हाला जेव्हा गुरुजीने संस्थेत प्रवेश केला ते तुमची जात कोणती हे विचारलं नाही, तुझं शालेय शिक्षण किती आहे हे विचारलं नाही, तुझ्या खिशात पैसे किती आहेत हे विचारलं नाही. एकच प्रमाण सांगतो, गुण दोष याती न विचारी काही आणि ठाव दिला काय. मला चालेल येतात पण येत आता ह्या मंडळीचा आवाज म्हणजे समृद्धी महा कुठं स्पीड देत. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. एखाद्याची कोंबडी जरी मिळाली मी तरी स्पीड देतो. कधी मला प्रश्न पडतो गणेश महाराज लॉकडाऊन मध्ये मी गावी आणि तुम्हाला माहिती मी परभणी जिल्ह्यात मानवत गाव आहे. मुस्लिम प्रचूर
म्हणजे प्रचूर भागातलं नाही. मग आमच्या सगळ्या मित्रांना ठरवलं आपण शाळेच्या मैदानावर गोळा व्हायचं. गेट टुगेदर काय सांगतो सगळे गोळा झाले. माझे सगळे मित्र असे आम्ही सगळे बसलो होतो, कारण तो काळ असा होता 2 गज दूरी मास्क जरूर. मग विचारलं फिर्यास क्या करता महाराज? मैं भंगार करतो. फारूक तू क्या करता? महाराज मैं मौजा बेचता. इकडे कळणार फक्त मराठवाड्यात. मैं क्या करता? मौजा बेचता. सुल्तान तो क्या करता? महाराज अपनी तारीफ कीजिए. परवाने 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 पत्रे तू काय करतो? काय नाही मला टेलरच्या हाताखाली काम करतो. महाराज मी विचार केला, रात्रभर विचार केला. जर मी आळंदीला गेलो नसतो तर ज्ञानोबानं तुकोबानं चोपारांजवळ केलं नसतं तर माझं काय असतं? यांच्या शेजारी ती दुकान माझं आहे. तू गेल्या तू मौजा व्यस्त याचा अर्थ मी केळी विकतो. केळी आपल्याला ज्ञानोबाने काय कमी केलं? आणि तुम्ही तुमचं बोलत नाही, तुम्ही फार ज्येष्ठ मंडळी आहात. काय आपली काय योग्य काय पण ऐकलं का? आम्ही आनंदीत येतो घेताना भंगार होतो. ज्ञानोबाने आम्हाला भांगार केलं. भंगार आणि भांगार या शब्दाचा फरक सांगण्याची गरज या व्यासपीठावर मुळीच. म्हणजे जेव्हा गुरुजीकडे आलो तेव्हा भांगार होतो, आणि जेव्हा गुरुजीकडून निघालो तेव्हा भांगार झालो. एकच विद्यापीठ असेल जिथं जातीचा दाखला मागितला जात नाही. माफी मागून बोलतो, हे व्यासपीठ बोलण्याचं नाही असं मला वाटतं, तरी हिंमत करतो. पण अलीकडच्या काळामध्ये जातीवाद पुन्हा या संप्रदायात मंडळी ते पाप ज्यांना करायचं त्याने करू द्या, पण महाराज लोकांनी त्याचे भागीदार होऊ नका. असं तर की नाही हिंदू धेडचा भाग. या परंपरेचे आपण आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा या परंपरेचे आपण आहे. आणि वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगितो कथम कुंभका हे सिद्धांत सांगणाऱ्या संप्रदायाचे आपण. ठीक आहे, तुम्हाला हे व्यासपीठ सोडून जेव्हा तुमचं एक स्वतंत्र जीवन आहे तेव्हा तुम्ही कसं जगायचं यात आम्ही स्वतंत्र. तुम्ही हॉटेलमध्ये जात ना, मी जात नाही. हॉटेलमध्ये खाता शब्द तुम्हाला सामान्य वाटत नाही. हॉटेलमध्ये जाता का? नाही. हॉटेलमध्ये खाता का? खातो. याचा अर्थ काय? हॉटेलमध्ये जात नाही पण हॉटेलमध्ये आणून खातो. जेव्हा मी हॉटेलमध्ये जाऊन खातो तेव्हा आमच्या बरोबर संप्रदायाचं वाटोळ करतो, आणि आम्ही हॉटेलमधून आणून खातो आणि आमचं स्वतःचं वाटोळ करतो. वैयक्तिक जीवन कसे असू त्यात तुम्ही स्वतंत्र आहे. पण या व्यासपीठावर उमेश दशरथीला काय वाटतं याला अर्थ नाही. ज्ञानोबा तुकोबाला काय वाटतं एवढं अवघड आहे. महाराज कोण्या गावात गेलं की लोक आधी प्रश्न पडतो, हा महाराज कोणाचा? काय काय लोकांचे अंदाज येतात जातो. चव्हाण माझं आडनाव बी असे अंदाजच आहे. माझं आडनाव दशरथ आहे, अंदाजच येत नाही माझ्या आडनाव. ते गेल्यावर आता तो ब्रह्म जिज्ञासा मला तुम्ही कोण्या जाऊ आडनाव काय? दशरथ. दशरथ हे त्यांना अपेक्षित काय असतं? ज्ञानदेव म्हणे स्वामी हेच पाहत होतो मी. त्यांना अपेक्षित ती असते. पण मी पठ्य असा आहे सांगतच, पण ते माझ्या बापाच्या बारशाला घुगऱ्या खायला आले. मग मामा कोण्या गावचे? त्यांचं आडनाव काय? जेव्हा माझ्या 4 गावच्या पाहुण्याचे आडनाव सांगितले, जेव्हा त्यांच्या जात लक्षात आली
कृतकृत्य झालो इच्छा केली. म्हणून आम्हाला आमच्या गुरुजीने विचारताना जात, आम्हाला जर आमच्या गुरुजीने जात पाहून शिकवलं नसेल तर आम्हाला जात पाहून कीर्तन करायला अधिकार मिळायचे नाही. गंगा कशी असो त्याला पहिली चाल आणि दुसरी चाल तुकोबराच्या भाषेत सरिता ओढ ओघा गंगे मिळून झाल्या गंगा हो तवची वाहड ओहळ जवन पवती गंगा जळ मग होणे ठाकती केवळ गंगा रो. गंगा काय करते? जात पात विचार न करता जवळ घेते. ही गंगेची पहिली पद्धत. तर गंगेची दुसरी पद्धत आल्याबरोबर आपली योग्यता त्याला घेऊन टाक. आतापर्यंत नाला पण आता गंगाजल, आतापर्यंत नाली पण आता गंगाजल. पण किती दिवसांनी गंगे मिळून ते जे का क्षणी अनुसरले का माझे वाणी. दृष्टांत वेगळा म्हणजे सिद्धांतच वेगळा आहे पण या शब्दापुरती मी वापरली. ते जे का क्षणी आल्याबरोबर सगळे गुरुबंधू मंडळी आहेत म्हणून विचार सांगावा लागतो, सांगावासा वाटतो. संत आल्याबरोबर आपलंस करून टाकतात. आपण सारखे आपले कधी सगळ्यांना प्रमाण माहिती आहे पण मला गटाराचं सुद्धा एक कर्तव्य, गटाराचं एक कर्तव्य. गटारानं सर्वांगानं समर्पित झालं. एक दृष्टांत गंगेत गटार गेले की गंगा गंगा त्याला गटाराला काय करते? गंगा एकाला काय केलं? बाटलीत गटाराचं पाणी टाकलं गंगे. 10 वर्षानं गेला उघडून पाहिलं काय झालं त्या पाण्याचं. 4 वर्षापूर्वी आळंदीला आला होता तो. त्या पाण्याचं काय झालं? गुरुजी त्यांनी झाकून उघडून पाहिलं गटारच राहिलं. गंगेची महिमा आहे की ते गटाराला गंगा करते. गटाराचंही महत्व आहे. त्यानं उचलून लावून नाही आलं. बरेच गटार संप्रदायात येतात आणि म्हणतात संप्रदायात मजा नाही. अरे संप्रदायात लई मजा तू तुझं उचल सोड. एक आंधळ्या पांगळ्या आपल्या गुरुचं वर्णन तिरपाताने गोड केले तेवढं तर तो देवा शिकवत आला. सद्गुरु बद्दल नाथ काय बोलले आहे? दाते बहुता सती परी नदी ती साचार. दाते कमी आहे जगात भरपूर आहे पण शाश्वत देणारे कोणी नाही. सम घेणे सम देणे या नाही विचार. जेवढं समर्पण पुढच्याच असतं तेवढ्या समर्पणानं देणारे आहे जगात नाही. माग त्याची आशा थोर त्याने न घडे विचार. आलेल्या याचकाची जेवढी इच्छा आहे तेवढे देणारे आहेत नाही. मला जिरवाने जिने दोघाचे धर्म अवघा सार. तैसा नव्हे दाता माझा जनार्दन उदार. पण माझे गुरु कसे नाही? माझे गुरुजी कसे? जेवढा एखादा समर्पित होतो तेवढ्या समर्पणानं प्रतिसाद देतो. हे गुरु होता गरीब होता बिचाऱ्याकडे अभ्यास होतो पण का पण नसते. ज्याला कीर्तन भरपूर आहेत म्हणजे तो यशस्वी परमार्थ असं नाही. तुमच्या दोघांना छोटासा प्रश्न विचार. मारुती 800 भारी का ऑडी भारी? पण मारुती 800 मध्ये बसलेला असा बसा आणि ऑडी मध्ये बसलेला असा बसा. आता भारी गाडी दोन्ही उत्तर मारुती 800 भारी आणि ऑडी भारी. तुम्ही ज्यात समाधानी ते भारी. तुम्ही संपन्नतेत समाधानी आहात मग तुमची संपन्नता आहे. आणि तुम्ही आपदेत समाधानी आहात तुमची आपदा सुद्धा भारी आहे. झोपडीत होता पण मस्त. त्याच्याकडे गाय होती. गुरुजाशी बाजावर पडले
शिष्य झोपलेला असा खाली पडला. पाऊस पडायला लागला. गायला आडोसा नाही. पण गुरुजी म्हटले, अरे बाळा जी गुरुजी, अरे ती गाय पावसात दिसते रे. मग आडोसा नाही, जाऊ सोड तरी ती गाय. बिचारी जिथं जागा भेटत तिथं. गुरुजी कोणाला भेटले? शिष्याला. शिष्य मध्ये गुरुजी. एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाला काय? एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाला काय? बद्धांना मुक्त करण्याकरता तुमचा बुडाले गाडी बांधिले सोडे, तुम्ही सुद्धा काय सोडा. बघा काय तुला तू ठेवला तुम्ही बघा काय म्हणून समर्पण हे महत्वाचं आहे. पण गंगेचे चाल आहे, पण गटाराने मी आपल्या सगळे डोक्यात ठेवल्या पाहिजे की आम्ही इथून काहीतरी घेतलंय. विठाला गंगा जशी ओवावर कृपा करते ना, संतांनो तुम्ही माझ्यावर तशी कृपा केली. महाराज त्या कृपेचं स्वरूप तरी काय? पहिलं चरण सगळ्या गाथांमध्ये संतांकडे लावले, मी जरा देवाकडे लावले. पटल असा माझा अंदाज आहे. आणि मी तपासून घेतले गुरुकडून. तात्यांना शिखर महाराजांना विचारलं असा अर्थ केला तर वाक्याला गोड बोल सांगितलं. आपस सिद्धांत होऊ नये कोणताही अर्थ केला तरी सांग काय. एका अभंगाचे जेव्हा अनेक अर्थ होतात तेव्हा काय परंपरा मोडण्याचं पाप नाही, उलट त्या अभंगाचा गौरव आहे. ते गौरव आहे. पण जडलो तुम्ही संती कृपा केली, आता पायी जडलो उत्तमानाम स्वरूप मी पादशक्तीने. आपण काय विचारले? आता मी आत्मस्वरूपावर स्थिर झालो, केवळ तुमच्यामुळे झालो. आता आतापर्यंत माझे लय हाल होते आणि सुटल्यापासून भाग्य तू करून आला. कधीपासून? जैसा सांडीला ठाव न भरायची पोट. कधीपासून? जैसा सांडीला ठाव नाही निश्चळ पाव. कधीपासून? जैसा सांगेला ठाव हिंडता भागलो गा लक्ष 84 गाव. कधीपासून? जैसा सांगेला ठाव. पण भाग्य धरून राहिलो का ताची वसता ठाव. आता हा ठाव मिळाला पण केवळ तुमच्या कृपेने, नाहीतर आम्ही भिकारी झालो. श्रोत्रम चक्षुस्पर्शनांच्या रसनम रानमेवच आधीच ठाय मनुष्य आहे विषयांतसे. गायला कामधेनू म्हणतात सगळ्याला माहिती. सकाळी उठल्याबरोबर बायकोला म्हणतो, का ग माझी कामधेनू कुठे? तुम्ही रात्री तुशी खाली ठेवली होती ना. उशी खाची काम देऊ करा व्यवस्थे लक्ष्मी तर मुले सरस्वती तर मध्ये गोविंद प्रभावी परदर्शन. रसाचं पात्र करायचं, जिनेचं पात्र करायचं, रसाचं जरा दूध मागायचं. ही फजिती कधीपासून? जैसा सांगेला ठाव न भरेची पोट. कधी तृप्ती नाही. कधीपासून? जैसा सांगेला ठाव जीवनात स्थैर्य नाही. कधीपासून? जैसा सांगेला ठाव पुन्हा पुन्हा जन्म मरण आहे. कधीपासून? जैसा सांगेला ठाव. संतांनो तुम्ही कृपा केली आणि आता हा तुका जड होतो. आता आत्मस्वरूप बोलाना. आता आत्मसुखाच्या जोडी आहे भेटे चोका सगळे विषय. आता माझं जीवन तुझं विना काही स्थिर नाही, काही असे नाही. अशा स्थैर्याला मी प्राप्त झालो. क्रमाने सगळं लावून घ्या. हो काय वेगळा आता काही केल्या तिथून वेगळा होणार नाही. सगळ्याला वगळा पाठे तत्पदम तत्परी मार्गे तव्यम यस्मिन् गता निरवती भूयः तुकोबरा म्हणतात. तुकामने मोहे
आम्हाला हे थोडंफार हेच येतं, बाकी येत नाही. सध्या आम्हाला मांडायला गिरायक कारण काय, सध्या आरडणं म्हणजे गाणं आणि बडवणं म्हणजे वाजवणं, हे समीकरण होत चाललं. तू जेवढा बडवी तेवढा काय मैदान घ्या घर जावं का नाही, कलेची कदर केलीच पाहिजे. आणि मला काय वाटतं, कलेचा बोका वारकरी संप्रदाय हाच आहे, हाच आहे. अहो याच वारकऱ्यातले कलेच्या अंगाने पद्मश्री पर्यंत गेले शंकर बाबू या संप्रदायातले. काय मी कोणाचं धाडस करायचं नव्हतं, मला पुन्हा चालव. मिठानं भाजी चवदार होते ना, रवी महाराजांचा नियम आहे. तसं किती मिठाने होते आपण नियम आहे. जाऊ तो का म्हणे परती तुझ्या दर्शनी मानवती. तुमचं दर्शन झालं, आता मागे येणं नाही, पुन्हा आता जाणं नाही, पुन्हा संसारावर येणं नाही. ना ते समुद्राची होणे ठेले, ते विचिताचे चैतन्य झाले, जेत यातायात निमाले घनानंद जे. अशी अवस्था झाली. खरं तर परमार्थाचा प्रवास करताना हा काही एका दिवसाचा नाही, बहुनाम जन्मनामध्ये खूप दिवसाचा आहे. ज्ञानातला विचार आहे का, भक्तीतला विचार आहे का, जन्म जन्मांतरी केली हे सूचना, जन्म जन्मांतराचा आहे. बहुता सुकृताची जोडी अनेक जन्माचा आहे. आणि एवढ्या जन्मामध्ये मी अनेक दुःख भोगत आलो, पण तुम्ही कृपा केली या संसाराच्या महापुरात सांभाळलो. माय बाबा तुम्ही मला या संसाराच्या महापुरात सांभाळले. तुम्ही जर नसते ना आमच्या समोर, आम्ही कुठे गेलो असतो त्याचा भाव केला. तुम्हाला सांभाळ, तुम्ही सांभाळले संती त्वया निरसली धनती. हो, जवळ करणं त्यापेक्षा सांभाळणं हे फार महत्वाचं. संतांच्या कार्याचा परिचय एकाच अभंग 3 क्रियापदानं कसा आहे, जागविती, शिकविती, सांभाळलं पाहिजे. महाराज सध्याच्या काळात शिष्य वाढवले जातात, पण ते वर्षभर काय करतात ते कोणी पाहिजे, ते कोणी पाहिजे. केलेले काय झाले पाहिजे, सांभाळले पाहिजे. महाराज गोप्ती आबाचा दृष्टांतले जे आले वाटले तुम्ही म्हणले तर त्या म्हणले तर सांगतो मी, सांगू. आणि मुलांना जन्म घालतात तर सांभाळायला वेळ नाही. गोप्ते बाबा म्हणायचे जन्माला घालायला वेळ मिळाला. आता सगळ्यात विविध तापाची झाली म्हणून सगळ्यांना प्रमाण पाठे. आणि माझी कुवत पाहता, मला प्राप्त फलश्रुती पाहता, तुमच्या कृपेकडे पाहिलं ना, मला एकच वाटतं आता पोरसे या जीवला.
इथंच तो कुमार दुःख तुम्ही कशाला बोलता विठोबा